घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. परसदारीच्या तुळशीभोवताली सडा टाकून रांगोळी घालताना राधिका गुणगुणत होती. कालच्या रात्री ऐनवेळी मास्तरांनी फार मोठी मदत केल्याबद्दल तिचा ऊर आनंदानं भरून आला होता. या निमित्तानं का होईना मास्तर सर्वांना घरात आवडतील या कल्पनेनं समाधानानं घरात वावरणारी तिची पावलं जमिनीला ठरत नव्हती. शेवंती अक्कांचा नवरा विठोबा भलतंच धाडस करून घरात घुसला. त्यानं आपल्या बायकोला मारलं, तोंडात बोळा कोंबून तिचा जीव गुदमरून सोडला आणि दागिन्यांच्या डब्याच्या पायी चोर म्हणून त्यानं सासऱ्यांच्या घरात पाऊल टाकलं. राधिकेला वाटलं आता अशा स्थळाबद्दल कुणी नाव सुद्धा काढायचं नाही. आजोबांना देखील शेवंती अक्काचं म्हणणं आता पटेल. आपल्या वडिलांचं ते ऐकतील. शिकला सवरलेला मुलगा बघून मग आपलं लग्न ठरेल. हो, मास्तरांना त्यांनी बेशक विचारावंच. राधिका गाणं गुणगुणता गुणगुणता गालातल्या गालात हसली. मास्तरांशी आपल्या लग्नाच्या वाटाघाटी व्हाव्यात या भावनेनं तिच्या काळजातला आनंद गाण्याच्या रूपानं जिभेवर नाचू लागला आणि म्हणूनच ती स्वतःच्या आवाजावर देखील आज खुश होऊन गेली. एवढंच नव्हे तर आपला हा आनंद शाळेत असलेल्या मास्तरांच्या कानावर जावा म्हणून देखील तिचा जीव उतावीळ होऊन गेला. एखाद्या चिमण्या पाखराप्रमाणे भूर दिशी उडून जाऊन मास्तरांना आले हो मी असं म्हणायचा मोह राधिकेनं मोठ्या मुश्किलीनं आवरला. काढलेल्या ठिपक्यांवर रांगोळीच्या पिठाच्या रेघोट्या ओढून नक्षीदार आकृती तयार करताना ती पुटपुटली. माझा संसार सुद्धा मला असाच जुळवता आला तर किती आनंद वाटेल एका माणसाला. पोरी, अक्का हाळी मारतीया, घरात ये. श्रीपतीच्या हाकेमुळं राधिकेची समाधी भंग पावली. उरलेल्या 2 ठिपक्यांवर भरकन रेघोटी ओढून तिनं चिमटीतली रांगोळी संपवली आणि ती चटकन घरात येत म्हणाली, पाणी आण म्हणाली का? बघ काय म्हणतीया. बघते हं. तीच म्हणाली रांगोळी घाल म्हणून. राधिकेनं वडिलांना कारण सांगितलं आणि ती शेवंती अक्काकडे निघून गेली. वाईच अशी जवळ ये. शेवंती अक्काचा कातर आवाज कसाबसा बाहेर पडला. राधिका त्यांच्याजवळ जाऊन बसत म्हणाली, काय पाहिजे ग? तू ये माझ्याजवळ अशी ये. पाणी देऊ का? नग मला, तू जवळ ये. शेवंती अक्कांनी भरल्या नजरेनं राधिकेकडे पाहत तिला पोटाशी आवळून धरली. तिला कडकडून मिठी मारीत आपल्या पोटात घालावी या वेड्या भावनेनं त्यांनी ती गुदमरून जाईपर्यंत तिला घट्ट मिठी मारली. पोरी, शेवंती अक्काचा गळा दाटून आला. रात्रीच्या प्रसंगातून वाचल्यामुळं पुन्हा आपल्या भेटीगाठी झाल्याचा आनंद त्या हाकेनंच जणू व्यक्त झाला. दादासनी लय लागलं व्हय? शेवंती अक्काच्या ओठांची हालचाल झाली. लागलंय बरंच, पण मुकामार फार आहे. हळद बिळद लावली साका दुखण्या जागेवर? नाही बाई, आयोडीन मात्र लावलंय. शेवंती अक्कांच्या घट्ट मिठीतून राधिकेनं स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न केला. आयोडीन? कुठला आयोडीन? मास्तरांनी. राधिकेनं बोलता बोलता जीभ चावली. कुठल्या मास्तरानं? आणि त्यो कुठनं आला एकदम त्या येळाला? किसनच्या मास्तरांनी की नाही, आजोबा पडले त्या जागेवरच त्यांना उचलून मांडीवर घेतला. त्या अगदी ऐन वेळेला ते भेटले बघ. मास्तरांच्या ऐन वेळेच्या मदतीचे शेवंती अक्कांना कौतुक वाटेल या भावनेनं राधिकेनं त्यांना माहिती दिली. इतक्यात श्रीपती तिथं येऊन आपल्या बहिणीला म्हणाला, दादाचा वाईस डोळा लागलाय. नशीब बलवत तर म्हणून मास्तरांनी सावरलं. नाही तर नाही, कोणत्या थराला गोष्ट गेली असती देवालाच माहीत. मास्तर देवावानी धावून आलं म्हणीनास. पण त्यो नेमका कसा आला धावून? शेवंती अक्कांनी राधिकेकडे थोड्या चमत्कारिक नजरेनं पाहिलं. राधिकेला ती मुळीच आवडलं नाही. ती थोडी चिडूनच तिथून बाजूला सरकत मनातल्या मनात पुटपुटली, एवढी आजारी आहे तरी तिची हीच भाषा. एखाद्यानं उपकार केला तरी ह्या माणसांना त्यांचा विधिनिषेधच नाही. पण त्याच वेळी कसा आला म्हणजे? त्यो बिचारा निघाला होता कुठंतरी वाटणं, तवा पडली त्याची गाठ. आला त्यो बघ, लई चांगला माणूस अक्की. रात त्यानं बसून काढली दादाच्या उशाशी. श्रीपतीनं मास्तरांच्या बद्दल अशी बाजू मांडल्यामुळं तिला बरं वाटलं. तिनं कृतज्ञतेची आपली नजर वडिलांकडे वळवली आणि पुन्हा खाली मान गेली. आणि ही कुठं होती त्या वेळेला? शेवंती अक्कांनी या कुशीवरून त्या कुशीवर वळत पुन्हा चौकशी केली. त्यामुळे श्रीपती म्हणाला, तुझ्या नवऱ्याच्या आदळी आपटीत जागी होऊन आली होती खाली. नवरा? शेवंती अक्का तडकाफडकी उठून बसल्या. रात्रीचा चोर म्हणजे आपला नवरा विठोबा होता
याची जाणीव होताच त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. घशाला एकाएकी कोरड पडली, डोळे तारवटून गेले, हातापायांच्या मुठीही किंचित वळल्या. अक्का, श्रीपती घाबरला. राधिकेनं शेवंती अक्कांना खाली निजवलं आणि तीही घाबरून गेली. श्रीपतीनं बहिणीच्या हातातील मुठी सैल करीत राधिकेला म्हटलं, चहा आण जा वाईच करून. राधिका चटकन स्वयंपाकघरात निघून गेली. राधिकेनं तवा उतरून चुलीवर चहाचं आधण चढवलं. आई परत आलेली दिसताच राधिका म्हणाली, नवऱ्याचं नाव काढल्याबरोबर बोलता बोलता एकदमच कशी गप्प झाली ग, आणि नवरा तरी कसला मेला? लहानपोरांनी गप्प बसावं, नाही त्यात तोंड घालू नये. कमळाबाईंनी लेकीवर डोळे वटारले, पण तिकडे दुर्लक्ष करीत राधिका पुन्हा म्हणाली, खरं सांग, माझ्या लहानपणचा 3-3दा उच्चार करून गप्प बसवू नकोस. शपथ आहे बघ माझी, सांगितलं नाहीस तर. सुटली म्हण. कमळाबाईनं राधिकेचा हात धरला. नाही म्हणणार. माझी शपथ सुटली म्हण. शक्यच नाही. कार्टे, म्हणतीस का नाही सुटली? कमळाबाईनं राधिकेचा कान पिरगळला, पण राधिकेनं आपला हेका मुळीच सोडला नाही. तिला आपल्या आत्याची खरी हकीकत ऐकायची उत्सुकता होती आणि त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगायला आज ती तयार झाली होती. आणि म्हणूनच आपल्या आईवर चिडून ती म्हणाली, असल्या दरोडे घालणाऱ्या नवऱ्यानं टाकून दिली होय तिला? पोरी, कमळाबाईनं लेकीवर पुन्हा डोळे वटारून तिला गप्प बसायला खुणावलं. नणदेनं ते ऐकलं तर भलताच ताप व्हायचा. या धास्तीनं तिचा जीव खालीवर होऊ लागला. पण राधिकाही आज भलतीच हट्टाला पेटली. खरं सांगितल्याशिवाय चहा देणार नाही मी तिला, आणि सुटली तर मुळीच म्हणणार नाही. कमळाबाईनं काही न बोलता आपल्या डोळ्यांना जोराचा तणावा दिला. मनातल्या मनात ती बोलू लागली, खरं सांगू हिला, दिवाणसाहेब सासरी गेल्या व अंगावरचे डाग काढून घेतलं नवऱ्यानं, आणि त्याच्या रांडाव भावजईनं त्याचं सुख एकलीला पहिल्यावानीच मिळावं म्हणून ईक घालायला बी कमी केलं नाही. हे सांगू हिला? माहेर राहून पैसा आण, नाहीतर जिती मारतो, असं म्हणून अंगावर धावून येऊन लेकीला फोकळून काढली जावयानं. म्हणून रागारागानं माहेरला मामांजींनी कायमची लेक आणली. हे का सांगू या पोरटीला? नग नग, मला काय विचारू नगस, पाया पडते पर सुटली म्हण. कमळाबाईनं काकुळतीला येऊन राधिकेला उराशी कवटाळली. इतक्यात श्रीपतीची हाक आली, चहा झाला का नाही राधे अजून? जा घेऊन तूच. राधिकेनं तिरस्कारानं आईचा हात झिडकारला. पण तेवढ्यात श्रीपतीनं तिला पुन्हा हाक दिल्यामुळं ती चरफडत तिथून आत गेली आणि न बोलताच तिनं थोड्या झटक्यानं चहाची कब्बशी वडिलांच्या पुढ्यात ठेवली. शेवंती अक्का एव्हाना सावध झाल्या होत्या, त्यामुळं बशीत चहा ओतून त्यांना ती पाजीत श्रीपती चिडून म्हणाला, भडवा घावला नाही, नाहीतर राई राई एवढं तुकडं केलं असतं. गप बस शिरपू, माझ्या कुकवाला काही न ग म्हणूस. शेवंती अक्कांनी तोंडाची बशी बाजूला करीत भावाकडे रोखून पाहिलं. त्याच्या नजरेला नजर भिडवीत श्रीपतीने उरलेला राग आणखी एकदा ओतून टाकला. आता ह्यो फाकड्या कुणाचा ऐकायचा नाही, माझ्या हातनं देखून तुझं कपाळ. शिरप्या. शेवंती अक्कांनी श्रीपतीला पुरतं बोलू देण्यापूर्वीच त्याच्या खाडकन मुस्काडात मारली आणि त्या कोलमडून पडल्या. इतक्यात नेहमीप्रमाणे घाईघाईनं घरात घुसत झेल्या मोठ्यानं ओरडला, अक्का पळ लवकर. काय आहे रे? राधिकेनं गडबडीनं पुढं होत झेल्याला दारातच थोपून धरला. मास्तरांनी पुस्तक लिहिलंय. खाकोटीला मारलेली वही मोठ्या उत्सुकतेनं त्यानं राधिकेपुढे धरली. खरंच? राधिकेच्या ओठावर हसू चमकलं. अधाशीपणानं झेल्याच्या हातातील वहीवर झडप घालीत ती झपाट्यानं माडीवर पळाली. घाईघाईनं तिनं झेल्याला विचारलं, आणि ते कुठं आहेत रे आता? ते कोण ग? झेल्यानं तोंडाचा चंबू केला, पण त्याला काही सांगण्याऐवजी चावटच आहे मेला असं पुटपुटत आणि उसन्या रागानं त्याच्याकडे पाहत राधिकेनं मुरका मारला. म्हणजे मास्तरांबद्दल म्हणालीस? झेल्यानं कमालीच्या आश्चर्यानं अर्धवट हास्य करीत राधिकेकडे पाहिलं. तिनं मंद स्मित करून त्याच्याकडे बघत त्याच्या पाठीत हलकासा रपाटा घातला आणि म्हटलं, येडाच आहेस. आणि तू? झेल्या खदखदून हसत आणि मिस्किलपणानं राधिकेकडे बघत टाळ्या वाजवीत पळाला. पण त्यामुळं चिडून त्याला काही न बोलता, अगर त्याच्या मागे न धावता राधिकेनं ती वही उघडली. सुरुवातीचं एक पान कोरं सोडून मास्तरांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं उभट आणि रेखीव अक्षरात लिहिलं होतं. काल रात्री मी अंगणात एकटाच फिरत होतो. किती वाजले होते कळेना. थोड्या वेळानं कोंबडा आरवला, म्हणजे प्रहरभर रात्र असावी. पाऊस थांबला होता. केळांब्याच्या डोक्यावर चंद्र होता.
ढगाबरोबर तो लढत होता. क्षणात ढगांच्या लाटात तो बुडे गुदमरे. त्याच्या धडपडीचा प्रकाश ढगातूनही थोडा थोडा दिसे, परंतु क्षणात अजिबात दिसेनासा होई. तो पुन्हा तोंड वर करे आणि हसे. मी बघत होतो. आपले मन असेच आहे. अंधाराशी निराशेशी ते झगडत असते. क्षणात निरुत्साही विचार त्याला बुडवतात, तर पुन्हा उत्साहाचे त्याला भरते येते. मोठी गंमत आहे. जीवन म्हणजे ओढाताण, परंतु आपण विजयी होऊ या श्रद्धेनंच धडपडत राहिलं पाहिजे. आत्मविश्वास हवा. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्या जीवनाला काय अर्थ? तू स्वतःवर विश्वास ठेव. किशा, लेका आज अक्काला आणायला पाहिजे होती ही मजा बघायला. तो बघ किती उंच गेला माझा पतंग. आभाळात उंचच उंच गेलेल्या पतंगाची दोरी तो आणखी उंच जावा म्हणून सैल करत झेल्यानं हातातील गुंडाळी दोन्ही हातात धरली आणि मोठ्या अभिमानाने किसनकडे पाहिलं. आता अक्काची बात सोडून दे. किसननं आभाळात भरारी घेणाऱ्या पतंगाकडे दृष्टी वळवून झेल्याच्या कल्पनेला खोडून काढलं. म्हणजे काय? आता ती आपल्याबरोबरच काय, पण कुणाबरोबर सुद्धा घराबाहेर येईल की नाही शंका आहे. अरे पण का? वाऱ्याच्या वेगानं तोल जाईल म्हणून झेल्यानं पतंगाची दोरी भरभर थोडीशी गुंडाळली आणि गुंडाळ किसनच्या हातात दिलं. किसन उभा होता. तो खाली मातीत बसला. दोन्ही पाय पसरून मध्ये त्यानं दोन्ही हातातील गुंडाळ गच्च आवळून धरलं आणि म्हटलं, बाबा काय म्हणाले ठाऊक आहे? झेल्यानं काहीच माहीत नसल्यामुळे नकारार्थी मान हलवली. 2-3 दिवसापूर्वी आमच्या घरात चोर शिरला होता. ते ठाऊक आहे, आणि तो चोर म्हणजे तुझ्या शेवंती अक्काचा नवरा होता, हेही कळलंय. बरं मग त्याचं काय? त्याला मारावे म्हणून आमचे बाबा अंधारातून पळत जात होते. ते कशाला तरी ठेचकळून रस्त्यात आदळले. मग पुढे? तर की नाही त्यावेळी आपल्या मास्तरांनी त्यांना ऐनवेळी सावरून धरलं. आपल्या विश्वासराव मास्तरांनी? हो, त्यांनीच. मग त्याचं काय? सांगतो ना. तर दुसऱ्या दिवशी बाबा आमच्या आप्पाबरोबर बोलताना म्हणाले. काय म्हणाले? म्हणाले की मास्तर ज्या अर्थी नेमके त्याच वेळी त्याच रस्त्यानं आले, त्या अर्थी त्या चोराबरोबर तेही सामील असले पाहिजेत. असं म्हणाले? झेल्याला कमालीचं आश्चर्य वाटलं. म्हणूनच तो पुन्हा म्हणाला, छे, शक्यच नाही. अरे पण बाबा म्हणतात ना तसं. मग तू म्हणायचं नाहीस आमचे मास्तर तसे नाहीत म्हणून? मला विचारतंय कोण? पण अक्का मात्र आप्पांच्या जवळ म्हणाली तसं. मग तिनं बाबांना नाही का सांगायचं? लेका, तुला ठाऊक नाही. अरे बाबा आणखी असं म्हणाले की आमच्या अक्काला रात्रीची पळवून न्यायला मास्तर आले होते. अरे हड, बाबाचं डोकं आहे की खोकं? अक्काला कशाला पळवून नेणार मास्तर? झेल्या खट्याळपणानं आजोबांच्या कल्पनेवर हसला. पण किसन तितकाच गंभीर होऊन म्हणाला, ते म्हणाले की मास्तरांना आमच्या अक्काबरोबर लग्न करायचंय. खरंच? झेल्या मास्तरांचं आणि अक्काचं लग्न होणार या नुसत्या कल्पनेनं देखील एकदम बेहद्द खुश झाला. अतिशय आनंदानं टाळी वाजवून त्यानं काहीतरी आठवल्यासारखं केलं. मास्तरांनी त्या वहीत लिहिलेल्या मजकुराचा या कल्पनेशी संबंध असावा अशी कल्पना त्याच्या मनाला चाटून गेली. किती छान होईल नाही किशा तसं झालं तर? आपण मग मास्तरांच्याच घरी राहायला जाऊ. झेल्याला मनस्वी आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात किसनच्या हातातील गुंडाळ बाजूला फेकून त्यानं त्याच्या दोन्ही खांद्यावर आपले हात रेलून त्याच्या डोळ्यात पाहिलं. किसननं मान वर करून झेल्याकडे पाहिलं आणि थोडं सुद्धा न हसता थोड्या चिडक्या आवाजातच तो म्हणाला, पण लग्न तर होऊ द्या आधी. अरे लेका, मास्तरांशी तिचं लग्न होऊ नये म्हणून तर बाबांचा संताप उडाला आहे, आणि मास्तरांची गाठभेट पडू नये म्हणून तर ती घराच्या बाहेर येणार नाही आता, आणि तू लागला आहेस एकदम तिच्या घरात शिरायला. पण बाबाच्या बापाचं काय जातंय मास्तरांच्या बरोबर अक्काचं लग्न केलं म्हणून? कोणाला माहीत. अक्का काय म्हणते रे? झेल्यानं उत्सुकतेनं चौकशी केली. तेव्हा मात्र किसन खुदकन हसून म्हणाला, तिला विचारलं तर फाजीलच आहे मेला, असं म्हणून माझ्या पाठीत धम्मक लाडू घालून धूम पळाली. इतक्यात पतंगाची दोरी अगदीच ढिली झाली आणि तो जमिनीवर येऊन थोड्याच अंतरावर पडल्यामुळं झेल्या पुढं धावला. पण पतंग थोडा फाटला होता, म्हणून तो जोडायचा प्रयत्न करीत झेल्यानं किसनच्या अंगावर फेकला आणि एकदम तिथून पळून जात त्यानं त्याला ओरडून सांगितलं, मी मास्तरांना विचारून येतो आत्ता अक्काबरोबर लग्न करता का म्हणून. आणि त्याच वेळी तिन्ही सांजा झाल्या म्हणून लावलेल्या समयीच्या उजेडाकडे बघून नमस्कार करीत शेवंती अक्कांनी राधिकेला खडसावून विचारलं, दादा म्हणतात ते खरं आहे? मला काय विचारतेस? राधिकेनंही तिरस्कारानं शेवंती अक्काकडे पाहिलं.
म्हणजे मास्तर असा कसा अवचित आला? आत्या, मला पळवून नेऊन तुम्ही म्हणता तसं लग्न करायला मास्तर काही नामर्द नाहीत. राज रोज लग्न करायची ताकद आहे त्यांच्यात. असं काय? ठरल्याला दिसतंय मग तुमचं. तरीच ते कार्ट मास्तरचं नाव घ्यायला अवकाश. नवरी होती या साक्षी. शेवंती अक्कांनी दात ओठ खात कपाळावरील जखम हलक्या हातात दाबली. हा सगळा तुमचा खेळ. मी मास्तरांना कधी विचारलं नाही की त्यांनीही मला तसं चुकून सुद्धा विचारलं नाही. ऐनवेळी मदत केली त्याची चांगली फेड करताय हे तुम्ही लोक. आणि तुझ्या नवऱ्यानं इतकं केलं तरी. राधिकेचा तोल सुटला. तिनं कमालीच्या तुसडेपणानं शेवंती अक्काकडे पाहिलं आणि ती चटकन तिथून निघून गेली. काय र माझ्या नशिबा हे, एवढ्याशा कार्टी नदीकून बोलून दावायची वेळ आणलीस. शेवंती अक्कांनी रागारागानं आपल्या कपाळावर बडवून घेतलं. खसा हातपाय घासले. दात ओठ खात हाताची बोटं मोडली आणि दाण दिशी आपलं अंग भुईवर टाकून दिलं. भाड्या शिरला कसा घरात चोर म्हणून. शेवंती अक्काच्या अंगाचा भडका उडाला. ज्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळावर कायम पाहिजे म्हणून त्यांनी श्रीपतीच्या मुस्काटात मारली, त्याच नवऱ्याबद्दल त्यांना मनस्वी चीड आली. सारं घरदार शेजारी पाजारी आता याच एका गोष्टीचा उच्चार एकसारखा करणार आणि आपणाला हिणवणार, या भावनेनं त्यांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडून गेल्या. संतापाच्या भरात स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत त्या पुटपुटल्या. खाली बघायची येळग कशी आणली या मुडद्यानं. सारं गाव काय म्हणील. उद्या ह्या कार्टीचं लगीन निघालं म्हणजे माणसं म्हणाय कमी करायची नाहीत. पै पावणं कसलं हायत यायचं. जाम नको त्या घरातली पोरगी. देवा, माझ्या जन्माचं एवढं धिंडवडं करेस तोवर जलमली तवाच नरडीला नख का नाही लावलंस माझ्या. इतक्यात झेल्या पळत पळत तिथं येत म्हणाला, अक्का कुठे आहे? का र मुडद्या, कशाला पाहिजे? शेवंती अक्काचा राग झेल्यावर उसळून आला. त्यामुळं झेल्यालाही चीड आली. रागारागानं शेवंती अक्काच्याकडे पाहत तो ओरडला, मला मुडद्या म्हणणारी तू कोण? तुझ्या चोरट्या नवऱ्याला म्हण की. आणि तिथून पळून गेला. भाड्या, थांब तुला दावतो. शेवंती अक्काचा अपमान झाला. त्यांनी शेजारी पडलेलं एक भांडं झेल्याच्या अंगावर फेकलं. पण झेल्या ते भांडं अंगावर यायच्या आधीच तिथून पळाला होता. त्यामुळं त्यांचा तडफडाट झाला. भाड्या, आजपासनं घरात येऊ दे तरी. याच्या बडबडीनंच कार्टी मास्तराला नादावली. पण मास्तरांच्या नावाचा उच्चार होताच त्या एकदम थांबल्या. त्यांच्या नजरेसमोर हसत मुखानं सायकलवरून जाणारे मास्तर उभे राहिले. खरंच मास्तर असेल का असा? त्यांचा त्यांनीच प्रश्न विचारला आणि अखेर त्यांचं त्यांनीच उत्तरही दिलं. वर्ण तरी तसा नाही वाटत. मग कुणी सांगावं. बरं, आपली पोरगी आपण आवरली म्हणजे बस. मग कसा का असे ना तो. असल्या घरात न गगबाई आमची पोरगी. मास्तर असला म्हण काय सोनं तर नाही लागलं त्याच्या अंगाला.